नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता जूनपासून मेपासूनच म्हटलं तरी काही अडचण नाही. अतिवृष्टी, पूर परिस्थिती आणि ढगफुटी झालेली आहे. अतोनात शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालेलं आहे. आपण ते पाहतही आलो आहेत आणि आपण संपूर्ण शेतकरी असल्यामुळं मग आपलंही सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणखीन आता आणखीन बी सध्या बी पाऊस चालू आहे. काही भागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. पहिल्यासारखीच परिस्थिती निर्माण होत आहे. आणि त्यामुळं मग जे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं जे अनुदान वगैरे आहे आणि त्यानंतर शासनाने वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी वगैरे काढा, फार्मर आय डी काढा. अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी वगैरे जनरेट केलेलं नाही आणि त्यामुळं त्यांचं जे अतिवृष्टीचं अनुदान आहे, तुम्हाला हे जे कृषी विभागामार्फतही आवाहन केलं होतं पाठीमागं वेळोवेळी. न्यूज पेपरलाही बातम्या पाहिल्या असतील तुम्ही, आणखीन इतर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पाहता आलेला आहात तुम्ही. ह्या सर्व काही गोष्टी पाहत येऊन तुम्हाला तलाठी मंडळ अधिकारी यांच्या मार्फतही गावात दौंडी पिटवून सांगितलेलं होतं की तुम्हाला फार्मर आय डी सर्व शेतकऱ्यांना आवश्यकच आहे. त्यामुळं तुम्हाला काढावंच लागेल. पण बरेच शेतकरी असे आहेत, आपल्या सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लाखो शेतकऱ्यांचा फार्मर आय डी अद्याप जनरेट झालेला नाही आणि जनरेट न झाल्यामुळं मग त्यांचं कोट्यवधी रुपयाचं जे अनुदान आहे ते काय झालेलं आहे, पडून आहे आणि त्यांना त्या अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळं मग फार्मर आय डी शासनाने अत्यावश्यकच केला. तर अद्याप फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांनी काढा नसेल त्यांनी तात्काळ फार्मर आय डी आपला शेती सुविधा केंद्रात जाऊन जनरेट करायचा आहे, काढून घ्यायचा आहे. आणि काहींच्या काय झालेल्या आहेत, ह्याच्याकडं तलाठींकडं याद्या आलेल्या आहेत KYC करण्यासाठी. तर ज्यांचा फार्मर आय डी वगैरे नसेल त्यांनी KYC करा आणि KYC केल्यानंतर मग तुम्हाला अनुदान काय होणार आहे, जनरेट होणार आहे, म्हणजे तुमच्या खात्यावर ते जमा होणार आहे. त्यामुळं मग एक तुम्हाला ते दोन हे काय आहेत ऑप्शन आहेत. त्यातूनही बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे, अनुदानामध्ये नाव वगैरे आलेलं नाही. ज्यांचं सर्वच आहे, फार्मर आय डी वगैरे आहे, सगळं काही ओके आहे, तरी त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. तर हळूहळू त्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने काय होणार आहे, तर पैसे जमा होणार आहेत. कारण त्यांनी सुद्धा घाबरून जायचं नाही, काळजी वगैरे करायची नाही. कारण टप्प्याटप्प्याने काय झालेलं आहे, शासनाने 2 टप्पे केलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा काही शेतकऱ्यांना, दुसऱ्या टप्प्यामध्ये काहींचं काय केलेलं आहे, काही मंडळामध्ये, काही भागामध्ये, काही जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जे जुना डाटा शेतकऱ्यांना खूप मेसेज टाकून आधार कार्डाची झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स काय करा पाठवा तलाट्यांनी. पण त्यांनी पाठवलेलं नाही, शेतकऱ्यांनी दिलेलं नाही. तर त्यांना काही शेतकऱ्यांना काय झालेलं आहे की जे जुना डाटा आहे, जुना त्यांचा तेच काय केलेला आहे, घेतलेला आहे आणि जुन्या डाट्याच्या साहाय्यानेच त्यांना मग काय केलेलं आहे, अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलेला आहे. मग काहींचं DCC बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक ह्या हे तर गेलेलं आहे. अशा विविध बँकामध्ये केलेलं आहे. काहींचं गेलेलंही नाही, काहींचं रोखलेलं आहे, काहींचं खूप अडचणी आहेत. तर जे फार्मर आय डी अभावी जे शेतकरी राहिले असतील, लाखो शेतकऱ्यांचं अनुदान शासनाकडे पडून आहे, कोट्यवधी रुपये. त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ आपला फार्मर आय डी जनरेट करायचा आहे आणि आपलं अनुदान काय करायचं आहे, हस्तगत करायचं आहे. कारण फार्मर आय डी काढायला काय जास्तीचा वेळ लागत नाही, 1-2 मिनिटाचं काम आहे. 2 मिनिटातच आपला फार्मर आय डी जनरेट होऊ शकतो आणि 2 ते 4 दिवसाच्या आतमध्ये त्याला ते अप्रूव्हल होऊन आपला फार्मर आय डी तयार होतो. त्यामुळं मग तुम्ही काय करायचं आहे, ज्यांना आलं नसेल त्यांनी मग मंडळ अधिकारी तलाठ्याकडे संपर्क करून आपलं अनुदान काय करायचं आहे, प्राप्त करायचं आहे. कारण कोट्यवधी रुपयाचं अनुदान शासनाकडे पडून आहे. शासनाने सांगितलेलं आहे वेळोवेळी की फार्मर आय डी वगैरे काढा. ॲग्रीटेकच्या माध्यमातून त्याची सुरुवात झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. काही शेतकऱ्यांचं तर खूप शेतामध्ये पाणी वगैरे साचलेलं आहे. सर्वच कापसाच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काहींना तेही आलं नाही, तुटपुंजी रक्कम आली. काहींना आलं तेही तुटपुंजी रक्कम आलेली आहे. खूप शेतकऱ्यांच्या सर्व अडचणीच काय आहेत सध्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेल्या आहेत. असो त्यातही काही शेतकऱ्यांचे फार्मर आय डी नसल्यामुळं मग सरसा गोंधळच आहे. ज्यांचे आहे त्यांनाही अनुदान आलं नाही, ज्यांचे नाही त्यांनाही अनुदानाचं काय झालेलं आहे, वंचित राहिलेले आहेत अनुदानापासून.
तर तुम्ही काय करायचं आहे, ज्यांचं सगळं काही ओके असेल त्यांनी मग काय करायचं आहे, तलाठ्याशी संपर्क करून आपलं व्हेरीफाय करायचं आहे, रेकॉर्ड काय अडचण आहे काय नाही. आणि ज्यांचं फार्मर आय डी वगैरे नसेल त्यांनी काय करायचं आहे, हस्तगत करायचं आहे. कारण लाखो शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे, कोट्यवधी रुपये शासनाकडे अनुदान पडून आहे. त्यामुळं मग तुम्ही काय करायचं आहे, तुमचं बघायचे याद्या वगैरे आल्यात का, असल्या तर KYC करा, नसेल आले तर आपला फार्मर आय डी वगैरे जनरेट करून अनुदान काय करायचं आहे, आपल्या हस्तगत करायचं आहे, स्वतःच्या खात्यावर घ्यायचं आहे. धन्यवाद.